नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, 18 जून रोजी पुण्यात लोहगडावरून कोसळून केतन अगरवाल या तरुणाचा मृत्यू झाला. अतिशय दुर्दैवी अपघाती मृत्यू होता, कारण नोव्हेंबर महिन्यात याच केतन अगरवालचं लग्न ठरलेलं होतं. त्याचं लग्न ठरलं होतं सिया गोयल नावाच्या तरुणीसोबत. केतन अगरवाल हा पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डर यांचा मुलगा. घरचा अतिशय श्रीमंत, अतिशय मोठा बांधकाम व्यवसाय. त्याचे वडील विशाल अगरवाल हे मोठे बांधकाम व्यवसाय, त्यामुळे त्यांचा प्रस्त मोठा, बांधकाम क्षेत्रात त्यांचा दबदबा. त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसं असं हे लग्न ठरवण्यात आलेलं होतं. नोव्हेंबर महिन्यात उदयपूरमधील एका भव्य दिव्य पॅलेसमध्ये हे लग्न होणार होतं. या लग्नासाठी या पॅलेसचा खर्चच 17 कोटी रुपये होता आणि त्याचप्रमाणे पाहुण्यांना घेऊन जाण्यासाठी 2 विमानं देखील बुक करण्यात आलेली होती. सिया गोयल हिचे वडील हे सुद्धा व्यावसायिक. मसाल्याच्या पदार्थांचा त्यांचा पुण्यात मोठा व्यवसाय. दोन्हीही घरं अतिशय उच्चभ्रू, हाय प्रोफाईल आणि श्रीमंत असल्यामुळे या लग्नाचा थाट काही वेगळाच असणार हे सर्वांना माहिती होतं. 19 जून रोजी सिया गोयल हिचा वाढदिवस होता. त्यामुळे केतनने 18 जूनलाच आपण हा वाढदिवस साजरा करू असं सांगितलं. तसा प्लॅन बनवला. सिया गोयलने आपण लोहगडावर जाऊन आपला वाढदिवस साजरा करू असं सांगितलं. त्यानुसार केतनने तसा प्लॅन बनवला आणि त्या प्लॅन तहत ते 18 जूनलाच लोहगडावरती ट्रेकिंगसाठी गेले. ट्रेकिंग करून वर गेल्यानंतर एका कठड्यापाशी फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी केतन गेला आणि त्याचा तोल जाऊन किंवा पाय घसरून तो त्या कठड्यावरनं खाली खोल दरीत पडला असं सियाने सांगितलं. सिया म्हणाली की मी त्याच्याशी बोलत होते, पण बोलता बोलता मी मागे वळले आणि मी पाठमोरी असतानाच केतनचा तोल गेला आणि तो दरीत कोसळला. दरीत त्याला लोकेट करणं फारसं अवघड नव्हतं. सियाने सुरक्षा रक्षकांना जाऊन सांगितलं. सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब रेस्क्यू टीम्स आणि पोलिसांना इन्फॉर्म केलं, त्यांना सांगितलं आणि तिथे येऊन 2-2.5 तासाच्या दरम्यान आपल्याला त्याचा मृतदेह सापडलाय असं कळालं. रेस्क्यू टीमने आणि पोलिसांनी तातडीने 2-2.5 तासातच त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. त्याच रात्री केतनवरती अंत्यसंस्कार करण्यात आले. लग्नाचं मोठं प्लॅनिंग, लग्नाची तयारी, सिया गोयल त्याच्या होणाऱ्या भावी पत्नीचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस, या सर्व पार्श्वभूमीवरती या घटनेच्या बाबतीत मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत होती. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेतली आणि नंतर तपास सुरू केला. पोलिसांना सुरुवातीपासूनच या प्रकरणात हा अपघात आहे का घातपात किंवा खून याचा संशय होता, पण त्यांनी मग या खुनाच्या गुन्ह्याची त्यांनी कशी उकल केली ते आपण पाहूया. मित्रांनो, पोलिसांनी सर्वात आधी या गडाच्या आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये कारमधनं हे दोघे जण लोहगडाच्या दिशेने गेले, लोहगडाच्या तिथे पार्किंगमध्ये गाडी लावली, हे सगळं त्यांना दिसून येत होतं. परंतु या दोघांपासनं काही अंतरावरती एक गृहस्थ चालत होता. एक मुलगा, तरुण मुलगा हा चालत होता. तो कंटिन्यू त्यांच्या एका पर्टिक्युलर रेंजमध्येच तो फिरत होता. संशय येण्याचं कारण हे की कडक उन्हाळा चालू असताना सुद्धा हा व्यक्ती हुडी डोक्यावरती घालून चालत होता. त्याचप्रमाणे तो एक ठराविक अंतर या दोघांपासनं मेंटेन करत होता. पोलिसांना संशय आला की कडक उन्हाळा जिथे अंगाची लाही होतीये, तेव्हा हा व्यक्ती हुडी घालून, पूर्ण हुडी परिधान करून आपली ओळख आणि चेहरा लपवत असल्यासारखं दिसत होतं. मग पोलिसांनी लोहगडाच्या आजूबाजूला असलेल्या मोबाईल टॉवर्सचा डेटा घेतला. या टॉवर्सवरनं सिया आणि केतन या दोघांच्या मोबाईलची लोकेशन्स सगळी तपासली. ते कोणत्या कोणत्या मार्गाने गेले आणि इथंच त्यांना सगळ्यात स्ट्रॉंग क्लू सापडला. म्हणजे एक मोबाईल नंबर हा कंटिन्यू त्याच मार्गावरनं या दोघांपासूनही एक ठराविक अंतर मेंटेन करून जाताना दिसून येत होतं. तो जिथे जिथे हे दोघं जातील तिथे तिथे हा व्यक्ती सुद्धा जात होता.
आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून सीसीटीव्ही फुटेजमध्ये हुडी घातलेला जो व्यक्ती आहे हा तोच होता. मित्रांनो, इथे पोलिसांचा संशय बळावला आणि मग त्यांनी सिया गोयल हिची विचारपूस आणि चौकशी करायला सुरुवात केली आणि धक्कादायक खुलासा हा समोर आला. सियाला मुळातच केतन सोबत लग्न करायचं नव्हतं, त्याला तो पसंत नव्हता असं समजतंय. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार दोन्ही परिवारांनी आपल्या तोलामोलाचं स्थळ म्हणून यांचं लग्न ठरवलेलं होतं. हे लग्न त्यांनी आपल्या मर्जीने ठरवलं होतं, पण सियाला केतन पसंत नव्हता. केवळ आणि केवळ घरच्यांच्या दबावापोटी तिने या लग्नाला होकार दिलेला होता. त्यामुळे हे लग्न होण्याच्या आधीच काहीतरी बहाणा करून, काहीतरी घातपात करून केतनला संपवायचं, म्हणजे त्याच्यासोबत लग्न करण्याची भानगडी येणार नाही असा प्लॅन तिने बनवला. आणि या केतनच्या मृत्यूला अपघाती मृत्यू असा रंग द्यायचा सुद्धा प्लॅन सियाने बनवला. त्यानुसार तिने पूर्ण रचना नसली, तिने पूर्ण प्लॅनिंग केलं आणि केतनला लोहगडावर येण्यासाठी सांगितलं. आणि तिथून मौका मिळताच, संधी मिळताच कठड्यावरनं ढकलून देऊन केतनचा खून केल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी सिया आणि तो हुडी घातलेला तिचा मित्र, हो हा हुडी घातलेला तरुण दुसरा तिसरा कोणी नसून तो सियाचा मित्र होता, यांना अटक केलेली आहे आणि त्यांना अटक करून त्यांची आता चौकशी सुरू आहे. आता तो हुडी घातलेला जो मुलगा होता तो सियाचा फक्त मित्र होता की दोघांमध्ये कुठले प्रेम संबंध होते, दोघांनी कधी हे प्लॅनिंग रचलं आणि याला कसं कसं एक्झिक्यूट केलं, या सर्वांचा तपास आता पोलीस करत आहेत. मित्रांनो, अतिशय दुर्दैवी घटना आहे. एखादा स्थळ आपल्याला आवडत नसेल, होणारा पती किंवा पत्नी हे आपल्याला पसंत नसतील, तर तसं घरच्यांना ते स्पष्टपणे सांगायला पाहिजे, ना की कोणाचा जीव घेणं हे यावरचा उपाय आहे. मित्रांनो, या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.